तर राजकारण आणि बिझनेस या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. पहिली गोष्ट अशी की राजकारण हे सामाजिक काम करत असताना राजकारणाची गरज भासते. उद्योजक म्हटलं तर मराठी माणूस खूप कमी पडतो तिथे. उद्योजक म्हटलं तर मराठी माणसं कमी दिसतात आणि याच्या मागे काय रिझन असेल? एखाद्या बेरोजगार मुलांना जर म्हटलं एखादा छोटा मोठा व्यवसाय करतो कुठल्याही पद्धतीचा आणि त्याला ज्यावेळेस लग्नासाठी स्थळ शोधावं लागते त्यावेळेस मुलींच्या सगळ्या मंडळीची अपेक्षा असते नोकरी कुठली. नमस्कार, आपलं स्वागत आहे आजच्या या खास पॉडकास्ट मध्ये. आज आपल्या सोबत आहे मसाल्यांच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण करणारे, गुणवत्ता आणि परंपरेचं अनोख मिश्रण जपणारे, व्यवहारे बंधूचे मालक, घराघरात चव आणि सुगंध पोहोचवणारे यशस्वी उद्योगामागची प्रेरणादायी कहाणी, त्यांचा प्रवास, संघर्ष आणि यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड नक्की ऐका. तर चला सुरू करूया. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? बस म्हणजे सर, आम्हाला तर तुमच्याबद्दल माहितीच आहे, पण आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल सांगा. मी अमोल मोतीराम व्यवहारे, उकडी बुजुर्ग, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. मी एक व्यावसायिक आहे. तसेच राजकारणामध्ये मी सरपंच संघटनेचा जिल्हा अध्यक्ष, तसेच विद्यमान प्रतिभा साहित्य संघाचा जिल्हा अध्यक्ष आहे. 2 वेळा राष्ट्रवादी युथ काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. मी सामाजिक याच्यात केला तर मी NGOच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळे, आरोग्य शिबिर, विविध कार्यक्रम, बेरोजगारासाठी उद्योजकता कृषी विकास शिबिर हे राबवण्याचं काम मी सातत्यानं केलेलं आहे. सर, आता तुम्ही बोललं की तुम्ही जिल्हा अध्यक्ष होते, तालुका अध्यक्ष होते, तर मला सांगा, तुम्ही राजकारणामधून एकदम बिझनेस वरती कसे शिफ्ट झाले? राजकारण आणि बिझनेस या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. पहिली गोष्ट अशी की राजकारण हे सामाजिक काम करत असताना राजकारणाची गरज भासते. एखाद्या जर ग्रामीण भागात असो की शहरी भागात असो की किंवा एखादा गरीब व्यक्ती असो किंवा ज्यांना गरज असते त्यांना राजकीय प्रेशर किंवा राजकारणातून काही गोष्टी द्यायच्या असल्या तर तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट व्यवसाय. तुम्हाला स्वतःचं कुटुंब चालवत असताना, स्वतःचा परिवार चालवत असताना तुम्हाला व्यावसायिक स्वतःचा स्वयंरोजगार असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे राजकारणामध्ये करून कुठल्या पद्धतीचा भ्रष्टाचार करण्याची गरज पडणार नाही. स्वतः तुम्ही स्वयंपूर्ण होण्यासाठी तुम्हाला आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला स्वयंरोजगार करण्याची काळाची गरज आहे आणि स्वयंरोजगार केल्या कारणामुळे तुम्ही तुमचा परिवार चांगल्या रीतीनं चालवू शकता आणि राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही एक सामाजिक कार्य विविध विषयावर करू शकता. जसं ग्रामीण भागात निराधार लोक राहतात, निराधार जागृती अभियान, बेरोजगार युथ असतात, त्यांना बेरोजगार उद्योजकता मानसिकता करायची असली, कुठं शिबिर घ्यायचं असलं, काही घ्यायचं असलं, ते राजकीय माध्यमातून विविध नेते मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काही गोष्टीचा न्याय देऊ शकता. त्या करण्यासाठी ह्या दोन्ही बाजू आहेत. एक सामाजिक काम करायचं असेल तर तुम्हाला राजकारणाची जोड त्यांना आवश्यक आहे आणि राजकारण करायचं असेल तर तुम्हाला घरी सक्षमरित्या राहणंही आवश्यक आहे. आजची परिस्थिती अशी आहे की पहिले जो लीडर होता, जो नेता होता, कार्यकर्ता होता, पांढरे कपडे घालले, पांढरं शर्ट घालला, दुपट्टा घालला आणि तो नेतेगिरी करायला निघाला, पंचायत समिती आणि तहसीलवर गेला, म्हणजे त्यावेळेस कार्यकर्त्याला नेता म्हणत. पण आजची पिढी जे यंग जनरेशन आहे खूप हुशार आहे. नाविन्य टेक्नॉलॉजी आलेली आहे, सोशल मीडिया आलेली आहे. या माध्यमातून जो दिखाऊपणा पूर्वीच्या काळात चालत होता तो आता चालत नाही. प्रॅक्टिकल तुम्ही काय करता लोकांसाठी हे सर्वांना आवश्यक असते. म्हणून सर, आजकाल आपण बघतो मोस्टली म्हणजे आता उद्योजक म्हटलं तर मराठी माणूस खूप कमी पडतो तिथे. उद्योजक म्हटलं तर मराठी माणसं कमी दिसतात आणि याच्या मागे काय रिझन असेल? मराठी माणूस कमी पडायचं कारण असं आहे की जे घराभोवती भौगोलिक परिस्थिती निर्माण झालेली असते, ज्या परिस्थितीमध्ये आपण लहानचे मोठे होतो, त्या परिस्थितीमध्ये व्यावसायिक
पूर्वीच्या जर काळात केलं तर मराठी आणि महाराष्ट्रीयन लोकांमध्ये व्यावसायिक वातावरण तयार होतं. जसं आपल्या घरात जर आई दूध असते, म्हैशीचं गाईचं जे दूध असते ते विक्रीचा व्यवसाय चालत होता. शेती आधारित छोटे मोठे व्यवसाय चालत होते पूर्वीच्या वेळेस. पण आपल्या इथं संयुक्त कुटुंब नियोजन पद्धती असल्या कारणामुळे आपल्या इथं व्यवसायाच्या गोष्टी न होता गावागावामध्ये समजा आता ग्रामीण भागात वट्यावर बसतात लोक, चावडीवर बसतात. त्यांच्या चर्चा असतात निवडणूकच्या, कोण निवडून येणार आहे, कोण जाणार आहे, कोण क्रिकेटच्या, ह्या विविध चर्चा असतात. त्या चर्चा सिंधी, मारवाडी, गुजराती समाजापासून आपल्याला शिकायसारखं आहे. त्या समाजामध्ये शेअर मार्केट समजते, त्या मुलांना शेअर्स काय असते समजते, व्यवसाय काय असते, गॅट करार काय असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्लोबल मार्केट म्हणजे काय असते हे त्यांना समजते. त्यांच्या घरामध्ये ते वातावरण निर्मिती होते. आपल्या इकडे त्या गोष्टीचा विषय नाही. आपण एकच विषय करतो की आपण शेजारच्याने एखादी गाडी घेतली तर आपण त्याच्यापेक्षा महागडी गाडी कशी घेऊ शकतो, एखाद्यानं मोबाईल घेतला तर आपण आयफोन कसा काय घेऊ शकतो, या गोष्टीमध्ये स्पर्धा आहे. एखाद्या मुलाला शाळेत टाकलं, त्यानं जर एखाद्या चांगल्या महागड्या शाळेत टाकलं तर आपण त्याच्यापेक्षा महाग शाळेत का टाकू शकतो, चाहे स्वतःचं असलेलं शेत विकल्या गेलं चालेल. हे स्पर्धा लागलेली आहे. या स्पर्धेच्या कारणामुळे काय झालं की आपला मराठी माणूस जो जगाला संदेश देणारा मराठी माणूस होता, जगामध्ये मराठी जे कुटुंब पद्धती होती ते जगानं स्वीकारली की बा महाराष्ट्रासारखं जे कुटुंब असते, हे आई वडील असो, कोणी असो, आजोबा असो, हे सगळं परिवार एकत्र राहत होते. ते कुटुंब बाकीच्या फॉरेनर शिकत आहेत, ते पश्चिमात्य संस्कृती सोडून भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती हे स्वीकारायला तयार आहे. आणि महाराष्ट्राचे लोक हे बाहेरच्या लोकांची संस्कृती स्वीकारत आहेत. त्या कारणामुळे व्यावसायिक न लागता या बाकीच्या गोष्टीमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त मराठी युवक हे आत्महत्या करत आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांना दिशादर्शक असा प्लॅन नसल्या कारणामुळे गावागावामध्ये यामुळे मराठी युवक उद्योगामध्ये मांग पडत आहे. सर, आता आपण इथे बोललेलोच आहे की मराठी युवक जो आहे तो उद्योग क्षेत्रात मागे पडतोय, बरोबर? तर मराठी माणसं जे आहेत ते मोस्टली नोकरीच्या मागे लागतात. आता कोणाचा मुलगा IAS बनतो, असं काही ना काही असतं. आपल्या पॅरेंट्स पण बोलतात की नोकरीच्या मागे लागा, उद्योग कामाचा नाहीये. तर हे तुम्हाला बरोबर वाटतं का? हे काय आहे की जर एखाद्या बेरोजगार मुलांना जर म्हटलं एखादा छोटा मोठा व्यवसाय करतो कुठल्याही पद्धतीचा, आणि त्याला ज्यावेळेस लग्नासाठी स्थळ शोधावं लागते त्यावेळेस मुलींच्या सगळ्या मंडळीची अपेक्षा असते नोकरी कुठली आहे, सगळेच विषय. आणि नोकरीवाल्याचं जे अवतीभोवतीचं जीवनमान पाहिल्या जाते, 5 तास नोकरी करणं, घरी येणं, VIP सारखं राहणं, आणि महिन्याचा 1 तारीखला पगार आला त्याच्याहून सगळ्या गोष्टी, ह्या लोकांची मानसिकता अशी झालेली आहे युवकांची की त्या 5 घंटे नोकरी केल्यानंतर त्या युवकांना असं वाटते की त्या नोकरीमध्ये खूप समाधान आहे. आणि नोकरी ज्यावेळेस कसं आहे, ज्याच्या वंशात जावे तेव्हा यातना कळत. माणसाला ज्यावेळेस नोकरीवाल्या एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर विचारलं नोकरी काय आहे, वरच्या बॉसचं प्रेशर, वरच्या अधिकाऱ्याचं प्रेशर, हा जर पाहिला, हा दृष्टिकोन एक नाही, निगेटिव्ह गोष्ट जर पाहिली तर खूप नोकरीचं भयानक परिस्थिती आहे. आणि पॉझिटिव्ह गोष्ट जर पाहिली तर त्यांचं फक्त राहणं, सगळ्या गोष्टी, कपडे प्रेस केलेले राहणं, गाडी घोडा, हे सगळ्या गोष्टी राहणं हे सर्वांना दिसते. पण त्या कारणामुळे काय झाले, मुलांमध्ये एक स्पर्धा निर्माण झाली की तुम्हाला नोकरीशिवाय पर्याय नाही, नोकरी लागली की तुम्हाला मुलगी भेटते, लग्न होते, हे सर्वांना वाटते. पण महाराष्ट्रामध्ये 1,25,00,000 युवक दर वर्षाला शिक्षण घेऊन बाहेर पडतात. कुठल्याही पक्षाचं सरकार जर आलं तर ते तुम्हाला नोकऱ्या देऊ शकत नाहीत, कारण 1,25,00,000 युवक शिक्षण घेऊन बाहेर पडतात. त्यातील फक्त 14% युवक हे नोकरीला लागू शकतात. बाकीचे लोक हे बेरोजगार राहतात. या बेरोजगार युवकांना काय करावं, त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे स्वयंरोजगार. सर, आता तुम्ही स्वयंरोजगार बोलले, तर तिथे आपल्याला फंडिंग किंवा काही ना काही पैसा लागतो गुंतवायला, तर त्याची कमतरता भासते कुठे ना कुठे. तर याच्या मागे रिझन काय असेल? काय होतं की सर्वात विषय असा आहे की मराठी ग्रामीण भागात रिस्क घेते. आपण कुठल्या गोष्टीचं जर केलं, भांडवल हा 100% भांडवल हा त्यातला अडचण जरी असली तर भांडवलातून काही गोष्टी तयार केल्या जाऊ शकतात. आता भांडवलातून जर विचार केला तुम्ही
की भांडवल आपण छोट्या मोठ्या व्यावसायिक लोकांचं जर पाहिलं तर त्याचं स्वतः भांडवल तयार नव्हतं. भांडवलामध्ये काय आहे, भांडवल हे छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावं लागते. आणि आपली मानसिकता काय आहे की एखाद्याचं VIP किराणा दुकान मोठं चांगलं दिसलं की समोरच्याला वाटते की याचं शटल दुकान जसं आहे तसं आपलं असलं पाहिजे. पण ते शक्य नाही. ते करायसाठी तुम्हाला काय करावं लागते की तुम्हाला सुरुवात ही लहानपणापासून करावं लागते. लहान व्यवसायापासून सुरुवात करावं लागते. एकदम मोठं न होता छोट्या छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावं लागते. जसं मी 200-250 रुपयापासून मी या व्यवसायाला सुरुवात केली. मी वयाचा 11 ते 14 वर्षाच्या वयात मी व्यवसायाला सुरुवात केली. त्या वयात मी सुरुवात करत असताना रिक्स होती. भयानक परिस्थिती गेलं तर यशस्वी तुम्ही ताबडतोब होत नाही. यशस्वी हे फक्त सांगल्यासारखा विषय नाही. आपल्याला धीरूभाई अंबानी दिसतात की बा एवढं मोठं त्यानं साम्राज्य उभं केलं, पण त्यांचं जे प्रॅक्टिकल त्यावेळेचा वेळ होता, त्यांनी काय मेहनत केली, पेट्रोल पंपावर कुठं काय केलं हे दिसत नाही. ह्या गोष्टी, ह्या रिक्स ज्यावेळेस मानसिकता बदलणार ना की व्यवसायाची सुरुवात कशी केली पाहिजे, त्यावेळेसपासून व्यवसायाला सुरू होऊ शकतात. सर, आजकाल आपण बघतोय मोस्टली स्किल डेव्हलपमेंट झालं, त्यानंतर प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालं, याच्यावरती भार असतो आणि यामुळे आपण असा विचार करतो की बिझनेस ग्रोथ कमी होते. तर याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? तर सर्वात महत्वाचं आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो विषय. ट्रेनिंग आजपर्यंत सगळ्यांना ट्रेनिंग काय दिल्या जाते, महाराष्ट्रातली आणि भारतातली शिक्षण पद्धती अशी आहे की प्रश्नाचं उत्तर कसं शोधावं हे शिकवल्या जाते. बाहेर देशात फॉरेन कंट्रीमध्ये जर तुम्ही शिक्षण पद्धती पाहिली तर विचार कसा करावा हे शिकवल्या जाते विषय. मग आपण ज्यावेळेस मुलगा ग्रॅज्युएशन करते तोपर्यंत तो प्रश्नाचं उत्तर कसं शोधावं, परीक्षेला कुठले प्रश्न येणार आहे आणि कुठलं उत्तर देणार आहे हेच शिकत राहते. त्यांना जो प्रॅक्टिकल जे स्किल डेव्हलपमेंट म्हणतात की बा अवतीभोवती राहणारा व्यावसायिक शिक्षण पद्धत, व्यवसाय शिक्षण पद्धती हे फक्त नावापुरती राहिलेली आहे. आजही महाराष्ट्रामध्ये जर मोजके ITI सोडले, मोजके स्किल डेव्हलपमेंट सेंटर सोडले तर तिथंच फक्त प्रॅक्टिकल नॉलेज दिल्या जाते, नाही तर थेअरी जास्त प्रमाणात शिकवल्या जाते. हे जर हा विषय स्किल डेव्हलपमेंटचा जर विचार केला तर तुम्हाला जर ग्रामीण भागात जर तुमच्या घरापासूनच पहिला जो मुद्दा सांगितला, तुमच्या व्यावसायिक वातावरण जर तुमच्या परिवारात लहान मुलांपासून समजल्या जाते, शिकल्या जाते तर त्याला स्किल आपोआप येते ना. त्याच्या घरी गाई म्हैशी असल्या तर बाकीचं काय करावं लागते ते शिकवण्याची गरज नाही. त्याच्या जर किराणा दुकान असते, सिंधी मारवाडी गुजरातीच्या घरी दुकान असतील, एक लहान मुलगा जाऊन दुकानात काउंटरवर बसते, त्यांना समजते गिऱ्हाईक काय असते, कसा भाव द्यायचा, काय होते. स्किल डेव्हलपमेंट अवतीभोवती वातावरणावर जेवढं सक्सेसरित्या शिकल्या जाते तेवढं शिकवल्यानं शिकल्या जाते. आणि शिकवायचं असेल तर त्याला इंटर्नशिप जे बाकीच्यांना 1 वर्ष 6 महिने देतात, तर या प्रत्येक कुठल्याही पद्धतीचा कोर्स असला तर त्याला कमीत कमी 2 वर्षे त्याला इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप म्हणतो आपण, हे 2 वर्षे कमसे कम दिल्या गेली पाहिजे की जेणेकरून त्याची मानसिकता व्यवसायाच्या बद्दल काय आहे त्याच वेळेस त्याची खऱ्या अर्थानं डिग्री पूर्ण व्हायला पाहिजे. आता बिझनेस म्हटलं तर रिस्क येतेच आणि रिस्क टेकिंग हा एक मोठा फॅक्टर असतो बिझनेस सुरू करायच्या मागे. आणि आपल्या मराठी उद्योजक झाले किंवा आजकालचे नवीन उद्योजक झाले, त्यांना रिस्क टेकिंग हा कन्सेप्ट खूप जास्त मोठा वाटतो. त्यांना वाटतं रिस्क नको घ्यायला, रिस्क घेतलं तर काही पैसे बुडतील वगैरे वगैरे. तर मग ही माइंडसेट आपण कसं चेंज करायला पाहिजे त्यांचं? हे काय आहे की आता जे गावात समजा एखाद्या व्यवसायवाल्याचा हे चालला जाते, आता हे जे सिस्टीम जे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटनं पॉलिसी काढलेल्या होते, त्या पॉलिसीमध्ये काय होते की कुठे काही गोष्टीत खूप अडचणी आल्या. आता त्याच्यात काय झालं की जर एखाद्या कोरोना आला, कोरोनाच्या पिरियडमध्ये खूप व्यवसाय छोटे मोठे डबघाईस आले. कारण काय झालं की समजा माझ्या इकडे जर एखाद्या व्यक्तीची उधारी आहे, 5-10 लाख रुपये उधारी जर माझ्या इकडे आहे तर माझी 15-20 लाख रुपये ग्राहकाजवळ उधारी असते. माझी ग्राहकांना दिली नाही तर मी तुम्हाला रिटर्न करणार नाही. तुम्हाला रिटर्न नाही केली की ते चालू व्यवसाय डुबणं. मग एक वेळ डबघाईस व्यवसाय झाल्यानंतर त्या व्यावसायिकाचे जे हाल असतात
ज्या उद्योजकाचे हाल असतात ते बाकीची पिढी पाहते, नवीन युवा पिढी पाहते की सांग यानं धंदा केला, हा व्यवसाय केला, पण याचे आज रोजी हाल काय आहे आणि याचे हे इतके वाईट हाल झाल्या कारणामुळे आपल्याला रिस्क घ्यायला परवडत नाही. आणि त्याचे आई वडील म्हणतात पाहिजो व्यवसाय करत आहेस पण पाहिजो लक्ष ठेव. पहिले निगेटिव्ह थिंकिंग त्याच्या मनात पेरल्या जाते. जसं आता जर एखादं उदाहरण जर म्हटलं तर हत्ती आहे. हत्ती बलाढ्य प्राणी आहे, याच्यात कुठलाच विषय नाही. आता हत्ती छोट्याशा साखळीदांडानं बांधल्या नाही जात, पण हत्तीला लहानपणापासून वळण लावल्या जाते की तू एवढ्या साखळीदांड जो बांधल्या जाते छोटासा पायाला, त्याला तो थांबून ठेवू शकते म्हणजे विषय. तर त्याची मानसिकता त्यावेळेस तसंच होते की तो त्या साखळीदांड जो असते तो सोडायला तयार नसते, तोडायला तयार नसते. आणि त्याला कारण कसं आहे, त्याचं जे स्वतःचं अस्तित्व आहे तो विसरलेला असते. असाच आजचा जो यूथ आहे हा स्वतःचं अस्तित्व विसरला, कारण त्याच्या लक्षात नाही आलं. आणि सर्व लोकांना काय वाटते की हे जे बाकीचे जे देखाऊ दुनियादारी आहे, जर वास्तविक पाहिलं आपण श्रीमंत आणि खूप मोठे लोकांच्या इकडे थोडा आदर्श नजरेनं जर पाहिलं तर त्यांच्या कष्टाच्या इकडे कोणी पाहत नाही, त्यांना डायरेक्ट वाटते. आता लोकांना आमदार वाटते, आमदाराची मेहनत ही लोकांना समजत नाही. आमदारांना जर एखादी कॅबिनेट असली तर 10 वाजेपर्यंत तिथं राहावं लागते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार करून न्यावं लागते. एखादा मिनिस्टर असेल तर त्याला प्रत्येक प्रश्नाचा उत्तराचा तास असते, त्याच्यात तयारी करून जावं लागते, विद्यार्थ्यासारखी तयारी करावी लागते. ह्या गोष्टी लोकांना नाही. लोकांना फक्त VIP ज्या सुविधा आहेत, ह्या अवतीभोवती असणाऱ्या सुविधाच आजच्या जनरेशनला दिसतात. त्या गोष्टीपेक्षाही तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं आहे आणि तुमची मानसिकता महत्त्वाची. आपण बिझनेस मध्ये लोक म्हटले तर बनिया, गुजराती हे सर्व लोक जास्त दिसतात, मराठी युवक इथे कमी दिसतात. तर यामागे कल्चरल डिफरन्स आहे की एज्युकेशनल डिफरन्स आहे? यामागे संस्कृतीच आहे. विषय कसा आहे की प्रत्येक घराघरातले लोक, प्रत्येक सिंधी, मारवाडी, गुजराती समाजामध्ये काय असते, मुलगा कितीही शिकला तरी त्याला व्यावसायिक जे बाळकडू असते ते लहानपणापासून घरात भेटते. व्यवसायामध्ये कसं 100चे 150 रुपये करायचे आहेत हे लहानपणापासून त्यांना समजते आणि ते मायबापाच्या भरोशावर खात नाही. विषय आपण जे भावनिक विषय, आता मी सिंधी, मारवाडी, गुजराती सर्व लोकांसोबत राहतो. एक सिंधी मित्र आहे माझा, चांगला विषय, मोठा व्यापारी आहे. पण परिस्थिती ज्यावेळेस त्या माणसाची हालाकीची परिस्थिती आली, समजा एक थोडं ॲक्सिडेंटली हालाकीची परिस्थिती आली, त्यावेळेस त्यांच्या बायकोनं, लेकरीनं त्याला डायरेक्ट सोडून दिलं विषय. कारण विषय काय आहे की हे मराठी माणसात होत नाही. त्यांना काय, त्यांच्यामध्ये परिस्थिती जी आहे ना ते व्यावसायिक, पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन आहे, कमर्शियल विचार करणे सरणे. त्याच्यात असं नाही की बा की कुठली भावनिक विषय नाही. त्यांच्यामध्ये सुरुवातपासून तुम्हाला कमर्शियल शिकवल्या जाते. तुमच्या मनात फक्त पैशानं पैसा कसा जोडवायचा हे त्यांना शिकवल्या जाते. व्याजावर व्याज कसं जुटलं पाहिजे हे शिकवल्या जाते. ते आपल्या मराठी व ग्रामीण युवकमध्ये नाही. मराठी युवक काय करतात, गावातल्या चर्चा शॉर्टकटमध्ये, म्हणजे तुम्हाला भाषा हे वाटत असेल, गावात लोक काय करतात, याची मुलगी पळून गेली, त्याचा मुलगा पळून गेला, बाकीच्या गोष्टी चिल्लर चर्चा, याच्या घरी कर्जवाले आले, त्याच्या घरी बँकेवाले आले, तो बँकेवाला येणार आहे, ह्या चर्चा गावभर करतात. आज मला एक सांगा, जो बिझनेसमॅन आहे त्याच्या घरी चर्चा नसते. त्याच्या घरी चर्चा काय असते, 1 करोड रुपये जर गव्हर्नमेंटचं लोन घेतलं, ते जर कुठलं समजा डबघाईसाला व्यवसाय, तर त्यांना गव्हर्नमेंटच्या इतक्या स्कीम वेगवेगळ्या आहेत की त्यातूनही वाचवण्यासाठी संधी आहे. एखाद्याला दिवाळा निघणे म्हणून हा एक कायदा आहे आणि तो कायद्याचा जर विचार केला, दिवाळा निघणे, तर ते व्यावसायिक लोक त्याचाही उपयोग घेऊन तो व्यवसाय डेव्हलप नंतर करतात. पण ग्रामीण भागात पहिले मानसिक खच्चीकरण केलं जाते. एखाद्या व्यवसायाच्या इकडे 2-4 फायनान्सवाले आले किंवा सर्वात जास्त सध्या प्रोसिजर काय चालू आहे, एखादा व्यावसायिक माणूस चेक देते जमानतवर, उदाहरण कोरे चेक देणं. कोरे चेक दिले की बाउन्स झाला की 108, 138 ह्या केसेस लावतात. केसेस लावला की त्याच्या कोर्टाच्या वाऱ्या चालू राहतात. मग याला पहिले समाज म्हणजे अवतीभोवती असणार लोक, गावकरी हे खच्चीकरण करतात. त्यातून मार्ग नाहीत सांगत काय असते. दुसरी गोष्ट अशी आहे की व्यवसाय कुठलाही करत असताना त्या व्यवसायाला खरोखर काय नॉलेज पाहिजे, त्याची पार्श्वभूमी एखादा 15-20 वर्षानं त्याचं डेव्हलपमेंट पाहिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट एका वर्षात नाही जाऊ शकत ना तिथं.
त्याचे 14 वर्षे काय झालं त्याचं, हो. हा विचार करणं आवश्यक आहे. आता आपण ग्रामीण भागात बघतो की स्कीम्स वगैरे एवढे जास्त कोणी एक्सेप्ट नाही करत किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. याच्या मागे तुम्हाला रिझन काय वाटतं? ग्रामीण भागात काय आहे, स्कीम ह्या शहरी आणि ग्रामीण भागात सारख्याच आहेत. शहरी भागात 25% सबसिडी भेटते तर ग्रामीण भागात 35% सबसिडी भेटते. PMGP म्हणा की CMGP म्हणा. म्हणण्याचा विषय असा की आपण स्कीम ज्या ग्रामीण भागात आहेत त्या स्कीममध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत. त्या गोष्टी अशा चुकीच्या आहेत की जर एखाद्या व्यवसाय करतो म्हटलं 5 लाख रुपयाचा, एखादा जर मसाला उद्योग करतो म्हटलं, त्याला 2 जर मशिनरी आणतो म्हटलं तर मशिनरी आणायसाठी ज्याच्या नावानं कोटेशन दिलं जाते त्या व्यक्तीच्या नावानं कोटेशन दिल्यानंतर त्याच्या नावानं DD भेटते बँकेकडून. DD भेटल्यानंतर जे उद्योजकाला मशीन पाहिजे ते तो घेऊ शकत नाही. कारण काय होते की तो पहिली गोष्ट, कर्ज म्हणजे काय करतात ग्रामीण भागात असो कुठे म्हणून, कर्ज म्हणजे असं वाटते की फुकट भेटलेली अनुदान आहे, पण कर्ज हे अनुदान नसते, ते कुठल्याही बँकेचं असो. विषय असा आहे की कर्ज जर विचार केला तर ते कर्ज तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी भेटते. व्यवसाय करण्यासाठी जर घेतलं तर PMGP CMGP वेगवेगळ्या योजना निघालेल्या आहेत. त्या योजनेतून 35% सबसिडीचा विचार केला तर त्याचं समोरच्या दुकानदाराचं कोटेशन दिलं तर ज्या मशीनची किंमत सर्रास मार्केटमध्ये 2 लाख असेल तो 2.25 लाख रुपये किंमत घेते तो, आणि प्लस त्याला GST लागते. मग याच्यात काय होते की याच्यात तो जो उद्योजक आहे तो उभं राहण्याऐवजी तिथं जाग्यावरच संपते. दुसरी गोष्ट कसं असते, ग्रामीण भागात व्यवसाय करायचं म्हटलं तर मशिनऱ्या जर घ्यायचं असलं तर ते खूप मोठ्या दूरून आणावं लागतात. आणल्यानंतर जर कोटेशन तुम्हाला सांगतो, जर इंदोर सारख्या ठिकाणच्या व्यक्तीचं कोटेशन दिलं, मी 5 लाख रुपये मुद्रा लोन घेतलं, त्याचा DD एक यादव म्हणून 5 बंगला इंदूरला आहे कंपनी, त्याचा DD ऑनलाईन घेतलं त्याच्याजवळून हे, आणि त्याला DD दिल्यानंतर पैसे त्याच्या खात्यात जमा झाले. आज देतो उद्या देतो, त्यानं प्रॉपर मला मशीन दिलीच नाही. शेवटी ते कर्ज माझं नील झालं. 7-8 वर्षे झाले आता त्यानं मशीन मला दिलीच नाही. माझे फुकटचे पैसे त्याच्या इकडे डुबले. विषय राहिला आपल्या इथलं न्याय व्यवस्था म्हटलं तर तुम्हाला ज्यावेळेस एखाद्यावर केस टाकायची असली तर पहिले तुम्हाला 10%च्या जवळपास कमी जास्त जो खर्च येते आपल्याला, विषय ती वकील ठेवणं बाकीच्या गोष्टी, मग आपण त्याच्यात सक्सेस होत नाही. व्यवसाय कमावा की काय करा. या पॉलिसीमध्ये काय असते की जे उद्योजक आहेत ओरिजिनल, जे 15-20 वर्षाच्या आधी बॅकग्राऊंडनं व्यावसायिक तयार झाले, गरीब परिस्थितीतून झाले, ज्याचा बाप व्यावसायिक आहे तो पोरगा झाला त्याचं महत्व नाही, ज्याचा बाप व्यावसायिक आहे त्याचा मुलगा व्यावसायिक झाला त्याचं महत्व नाही, पण जो प्रॅक्टिकली स्वतःहून व्यावसायिक झाला, हे जर गव्हर्नमेंटनं अशी सिस्टीम तयार केली आणि त्याचं मनोगत घेतलं, 2 शब्द घेतले की बा या व्यवसायामधून उद्योगमंत्र्यांना जर विचार केला की असे जर प्रत्येक जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून 5-10 जण घेतले की बा या व्यवसाय ज्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये काय बदल असला पाहिजे, यामध्ये बदल कसा असला पाहिजे, या बदलमधून काय फायदा होईल विषय, आणि कसं खऱ्या उद्योजक लोक जे गरजू लोक आहे की आजही रोजी तुम्ही जर म्हटलं ना, साधा पाणीपुरीवाला व्यावसायिक धरा, छोटा मोठा व्यवसाय धरा, की तुम्ही त्या व्यावसायिक लोकांना जर विचार केलं तर मनापासून इच्छा आहे की त्यांना व्यवसाय वाढवायचा, परंतु गव्हर्नमेंटचा विषय नाही. आता गव्हर्नमेंट योजनेला सिव्हिल कशाला पाहिजे, सिव्हिल पाहिजे, पण आता सिव्हिल स्कोअरमध्ये काही चुकीचे ॲप आहेत. भरल्यानंतर आता काही फायनान्स कंपन्या ह्या 28 ते 30% लोन देतात, आणि मी सेंट्रल बँकेचा खातेदार आहे. सेंट्रल बँकेचं जर विचार केलं, नॅशनलाइज बँका सगळ्या, सेंट्रल बँकेमध्ये 6 मॅनेजर आजपर्यंत झाले. पहिले आंबोलीकर साहेब होते, त्यांनी मला व्यवसायाचं लोन कशा पद्धतीनं करायचं हेच शिकवलं, लोन घेतलं नाही. त्यांच्यानंतर बिस्ने साहेब आले, प्रभाकर बिस्ने म्हणून मॅनेजर होते आमच्या शाखेचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यांनी मला शिकवलं, त्यांना लोन दिलं, मला मुद्रा लोन दिलं 5 लाख रुपये. विषय ताबडतोब दिलं. व्यावसायिक आहे, मनापासून इच्छा आहे, पॉझिटिव्ह द्यायला विषय ते दिलं, मी ते रेग्युलर भरलं.
एक दीपक धवन सर होते मॅनेजर, त्याच्यानंतर सरांनंतर ते आले, त्यांनी मला लोनमध्ये शिशी कशी असते काय असतं शिकवलं. त्यांच्यानंतर ही हेमंत उंबरकार सर आले, त्यांनी मला मदत केली विषय. आता जे आले सचिन किंगणे सर, सचिन पाटील किंगणे सर, तेही खूप पॉझिटिव्ह मला हे देतात. लोक काय करतात की डायरेक्ट याच्या त्याच्याजवळ नाही. आजही नॅशनलाइज बँकेमध्ये एजंट पद्धत नाही. दुसऱ्या याच्या त्याच्याजवळ जाऊन याच्या त्याच्याजवळ म्हणून याच्याजवळ तुमची मानसिकता पाहतात ते बा तुम्ही खऱ्या अर्थानं व्यावसायिक आहात काय. त्यांचं म्हणणं आहे तो लोकांचा पैसा आहे, तो डुबला नाही पाहिजे. बँकेचा पैसा म्हणजे काही कुठून आलेला पैसा नाही, लोकांच्या ठेवी आहेत, गरजू लोकांच्या ठेवी आहेत, कोणाचे पगार आहेत, कोणाचे काही आहेत. पैशावर पैसा तयार झाला पाहिजे, हे बँकेचा उद्देश असते. आणि युवकांनी लक्षात ठेवा, सबसिडीचं घेतलं म्हणून फक्त खायसाठी नाही, मोटरसायकल घ्यायसाठी नाही, मोबाईल घ्यायसाठी नाही, गाड्या घ्यायसाठी नाही, VIP राहण्यासाठी नाही. घ्यायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं व्यावसायिक व्हायसाठी, जेणेकरून जे चांगले होतकरू व्यावसायिक लोक आहेत हे डुबले नाही पाहिजे. राहिलं विषय उधारी, एखाद्या व्यक्तीची उधारी तुमच्या अंगावर आहे आणि काही जण निर्णय घेतात आत्महत्यासारखे करायचा विचार करतात. युवक खूप व्यावसायिक लोक आत्महत्या करतात. व्यावसायिक लोक, त्यांना मी एक विनंती करतो, कर्ज कोणाचंही असू दे, पैसा हा व्यवसाय केल्यानंतर कर्ज होणार आहे. आपल्याला मोठे मोठे उदाहरणं, अनिल अंबानी सारखे मोठे मोठे लोकचं उदाहरणं आहेत. कर्ज झालं म्हणून काही लाजू नका, कर्ज झालं म्हणून भीती बाळगण्याचं काम नाही, पण तुमची नीती कर्ज फेडण्याची पाहिजे, तुमचं अंतःकरण पाहिजे. समोरच्याचं मी कर्ज देणार आहे. मी 4 ते 5 वर्ष कोरोना झाल्यानंतर अत्यंत मोठा कर्जबाजारी व्यक्ती म्हणून होतो की मला वाटत नव्हतं की मी ते कर्ज फेडू शकेन. तुम्ही शांतता घ्या, रिलॅक्स थांबा. त्यातून आत्महत्यासारखे नोट्स लिहिणं, उदाहरण गोष्ट मी माझ्याजवळून झालं विषय मी पाहिलं, पण ह्या गोष्टीतून मार्ग निघते. शांतता, आणि शांतता जर असला, तुम्ही संयम असलं, सातत्य असलं आणि तुमचा जर उद्देश चांगला असला तर तुम्ही येणाऱ्या काळात खरोखर यशस्वी होऊ शकता. आजकाल आपण बघतो टेक्नॉलॉजी झाली, डिजिटल प्लॅटफॉर्म्स झाले, याच्यावरतून उद्योजक खूप त्यांचं प्रमोशन्स करतात, त्यानंतर स्वतःला वाढवतात, त्यांचा बिझनेस ग्रो करतात. आणि तेच आपण बघतो जे मराठी उद्योजक आहे किंवा जे ग्रामीण भागातले ते तेवढं वाढवत नाही. यामागे रिझन काय आहे ना, विषय असा आहे की आता माझ्यासारखाच व्यवसाय जर विचार केला, आज आपण इथं जर आलो, उदाहरण गोष्ट हे सोशल मीडिया एक सध्या इतकं मोठं प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही सोशल मीडियाद्वारे जर विषय केला, कुठल्या गोष्टी लोकांपर्यंत समजल्या. साम TVनं माझं एक न्यूज चॅनलवर एक माझी यशोगाथा म्हणून दिली. साम TVनं विषय, एक पुण्यनगरीनं माझा लेख दिला होता. साम TVनं ज्यावेळेस दिली ना, त्या साम TVमुळे मला सोलापूरसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणची हळदीची ऑर्डर, औरंगाबाद सारख्या चांगल्या चांगल्या ठिकाणची ऑर्डर, संभाजीनगर सारख्या ठिकाणच्या ऑर्डर मला भेटल्या ना. या माध्यमातून काय करता येते, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून तुम्हाला काही गोष्टी समजतात आणि लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्यात जर योग्य क्वालिटी असली, तुमच्या क्वालिटीमध्ये खूप गोष्टी चांगल्या असल्या, लोकांना आज कसं आहे, पहिले पोळीची नवई होती, गोरगरिबांना ग्रामीण भागात भेटत नव्हती. आज रोजी सगळीले भाकरची नवई आहे, भाकरची किंमत 30 रुपये झाली आणि पोळी 6 रुपयात भेटते. हे तुम्हाला सांगतो, परिवर्तन बदललं. शहरी भागातले लोक ग्रामीण भागातील जीवनासाठी आतुर आहे. हुरडा पार्ट्या, ह्या बाकीच्या गोष्टी, हे बदललं ना. आता तुमचं स्ट्रक्चर पूर्ण बदलणार आहे. जे पूर्वीचं होतं ते आता येणार आहे. आता जे येणार आहे, जे पूर्वीचं सगळं होतं, पाट्याहून वाटून खाणं, पाट्याहून वाटलं तर आजही ॲसिडिटी वाढत नाही ना तुमची. विषय मिक्सर झालं, निघालं, फ्रीज झालं, हे तुम्हाला बिमारीचे घातक आहेत ना. हर गावात कॅन्सरचं प्रमाण वाढलं. पेस्टिसाइड्स पूर्ण जास्तीत जास्त शिपल्या जाते, कारण शेतकऱ्याला पर्याय नाही. त्यानं जर फवारे मारले नाही तर त्याला पिकत नाही, पिकलं नाही तर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. जर विचार केला तर शेतकरी हा सर्वात, जर विचार केला तर जगाचा पोशिंदा म्हटले जाते. शेतकऱ्यांना जर विचार केला, शेतकरी हा मुळातच उद्योजक आहे. परंतु काय की शेतकऱ्याची मानसिकता आहे या बाकीच्या लोकांनी, व्यावसायिक लोकांनी गुलाम केलेली आहे. काय होते, ज्यावेळेस शेतकऱ्याचं व्यवसाय शेतकऱ्याचं एखादं उत्पादन निघते, सोयाबीन 3,000-4,000 रुपये क्विंटल जाते,
फेरम लवलीचा जर विचार केला, सोयाबीन पासूनच बनणारी फेरम लवली जर विचार केला तर 1.5 लाख रुपये किलो जाते. जर विचार केला तर ह्या बारीक बारीक गोष्टी केल्या ना, फक्त त्याने मॅन्युफॅक्चरिंग केलं, प्रक्रिया केली आणि त्या गोष्टीवर तुम्ही विषय चांगल्या पद्धतीने केला. मी माझा मसाला तयार केला, त्या मसाल्यापासून ॲसिडिटी अजिबात वाढत नाही. मसाला हा आयुर्वेदिक वस्तू आहे. मसाल्यामुळे लोकांनी, डॉक्टर बाकीच्या लोकांच्या मनात भरलं, मसाल्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होती, बिमाऱ्या होतात, मूळव्याध होती, ह्या होत्या. पण मसाला काय होते, मसाल्यामध्ये भेसळ असल्यामुळे ह्या गोष्टी बिमाऱ्या होतात. जर तुमच्याजवळ प्रॅक्टिकल ओरिजिनल जर मसाला असते तुम्हाला आरोग्यासाठी फायदेमंद आहे. आजही तुम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवर राजस्थानच्या लोकांचं गोष्ट जर विचार कल्चर पाहिलं, 80-90 वर्षाचा म्हातारा ट्रॅक्टर चालवते ना तिथं, आजही चालवते ना, कारण ते खानपान आहे, संस्कृती आहे, तिनं जपली. महाराष्ट्राला काय वाटलं की तिकडले लोक फार सुखी आहेत, असं नाही. तिकडल्या लोकांचं आयुष्य किती आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं आयुष्य किती आहे हा विचार केला पाहिजे ना. छोट्या मोठ्या औषधी आहेत. आपण जर विचार केला, स्वतः आपल्या आजी आजोबा जे घरात ठेवत होते, आजीबाईचा बटवा म्हटल्या जात होता, तर घरातच तुमच्या औषधी होते. ह्या गोष्टी सोडल्या ना माणसं लागले VIP राहिले. तुम्हाला जर एखादा साध्या याच्यात जर आला माणूस, साधा राहणीमानवाला साधा जर आला, तर त्याला अर्धे लोक मूर्ख समजतात. तो VIP भाड्यानं काय असे ना, जर त्यांना जर स्टँडर्ड राहिला, भाड्यानं कपडे आणले, काही केलं, काही राहिलं, तर त्याच्याजवळ हे जाते. गाडी असली मोठी, गाडी ते किस्तीची असे ना, काही घेणदेण नाही. लोक फक्त काय भपक्यात जगतात आणि त्या भपक्यात जगता जगता एक दिवस नष्ट होतात. त्यामुळे आणि शेवटी काय पर्याय येते त्याला, भाऊ, दादा, काका, हे ते. माझे नातेवाईक अमेरिकेत भरपूर आहेत, बाहेर देशात आहेत, असं नाही विषय. पण त्यांना माहीत आहे, ते म्हणतात पूर्ण जगात कुठे हिंडा, तिकडे सोयीसुविधा जास्त असतील, 1 नंबर असेल, विषय याच्यात शंका नाही. अमेरिकेमध्ये जा, कुठल्या फॉरेन कंट्री जा, रशिया जा, कुठेही असतील. पण जे महाराष्ट्रात आणि भारतात जे समाधान भेटते ते जगाच्या पाठीवर कुठेच भेटू शकत नाही. बरोबर बोलले सर. सर, आता आपण बघतो की म्हणजे आता तुम्ही जेवढं बोललात त्यावरून असं तरी समजायला भेटले की तुम्हाला जेवढं तुमचं वय असेल त्यापेक्षा तुम्ही खूप जास्त अनुभव घेतलाय. तर सर, तुम्ही असं तुमच्या अनुभवामधून आमच्या ऑडियन्सला काय सांगू इच्छिता? सर्वात महत्वाचा विषय असा आहे की व्यवसाय कुठल्याही पद्धतीनं करायचा असेल तर संशोधन केलं पाहिजे. दुसऱ्याचा, एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय न पाहून करता तुम्ही जर व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही एक संशोधन केलं पाहिजे की जो आपल्याला व्यवसाय करायचा असेल तो म्हणजे छोटा व्यवसाय असतानापासून करा. छोटा भांडवल हे तुमचं कमीत कमी 5,000 असलं पाहिजे. 5,000च्या वर भांडवल असता कामा नाही. तुम्ही जर भाड्यानं खोली, भाड्यानं हे, तो वेगळा विषय. पण जर तुम्ही मूळ भांडवल जे म्हणता ना, आणि तुम्ही जर यांत्रिकरण म्हणतात, जे स्ट्रक्चर म्हणतात, त्याच्यापेक्षा जर तुमच्याजवळ खेळतं भांडवल, वर्किंग कॅपिटल जर एक्स्ट्रा असलं शिल्लक, तर तुमचा व्यवसाय खरोखर सक्सेस राहते. आणि तुम्ही जे आता लोक फ्रँचायझी घेतात, वेगवेगळ्या घ्या ना, पण त्या गोष्टीला कुठंतरी लिमिट असली पाहिजे कुठल्या ह्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, एक अंतःकरणापासून विचार करा, नफ्याच्या मागं न लागता, नफ्याच्या भरोश्यावर कोण्याच जीवाशी खेळवाड नका. दुश्मनच्या आशे ना, तर त्याचा अंतःकरणापासून तुमच्या वस्तू विकल्यानंतर त्याच्या जीवाला काही धोका नाही झाला पाहिजे. कारण आपण जीवन जगतो, जीवन हे फार मोठं काळ नसते, किती जास्त दिवस जगणारा हे आपल्याला माहीत नाही. मग त्याच्यापेक्षा कोणाला फसवून जगणंच आहे. त्याच्यापेक्षा इमानदारीनं, इज्जतदारीनं, कमी याच्यात शांततेनं, एक वेळ तुम्ही गाडी घेऊ शकले नाहीत चालेल, तुमच्याजवळ आयफोन नसलाच चालेल, तुमच्याजवळ एखादे स्टँडर्ड कपडे नसलेच चालतील, तर चांगल्या पद्धतीनं कोणाला न फसवता चांगला आनंदित तुम्ही जीवन जगू शकले पाहिजे. आपल्या अवतीभोवती गावात असणारे म्हातारे लोक आहेत, ज्यांनी चांगलं केलं, वाईट करो चांगलं करो कोणी असो, या म्हाताऱ्या लोकांचा द्वेष तुम्ही केला पाहिजे नाही. कारण उद्या, आज ना उद्या तुमचा दिवस येणार आहे की तुम्ही म्हातारे होणार आहात. दिवस हा बदलत राहते. आज दिवस त्यांचा आहे, उद्या तुमचा आहे. तुम्ही तोही लक्षात ठेवा. त्या म्हाताऱ्या लोकांना आज कल्चर असं झालं की प्रत्येक गावात 7-8 म्हातारे लोक आहेत, ते उपाशी राहतात. असे प्रत्येक गावात आहे. कोणी जर सांगितलं दाव्याच्या साथ, ते काय करायचं, ते तिथले व्यावसायिक असो किंवा चांगला सक्षम व्यक्ती असो, त्यांनी हे बाकीचे छोटे मोठे भंडारे कार्यक्रम केल्यापेक्षा एका वर्षाला 300-400 लोक होतील,
1000 होतील लोक. 1000 लोकांचा एक पार्टी भंडारा लग्न हे ते खर्च करतो आपण. त्या 1000 लोकांचा विचार करून तुम्ही सातत्यानं त्या गोरगरीबाईले कशा पद्धतीनं मदत होते, त्याची मानसिकता कशी काय पुढचं जे 2-4 वर्ष असतात, 2-4 वर्षाच्या वर वाचत नाहीत म्हातार लोक, त्यांना कुठे समाधान सिंधुताई सपकाळ यांच्यासारखं आदर्श घेऊन मोठ्या मोठ्या व्यावसायिक लोकांचा जर हिस्ट्री पाहिली तर या लोकांचा आदर्श घेऊन हे सगळं घेऊन तुम्ही साराश्री वेगवेगळे लोक आहेत यांचा थोडासा आदर्श घेऊन तुम्ही जर या लोकांचे काही सामाजिकही काम केलं तर यातूनच तुमचं अंतःकरणापासून तो आशीर्वाद देतात. त्यातून तुमचा व्यवसाय खरोखर चांगल्या पद्धतीनं वाढते. अशा ठिकाणून तुम्हाला पैसे येतात की तुम्ही लक्षही राहत नाही की पैसे आले म्हणून. हे सर्वांना मी विनंती करतो. आणि सर, आजकालच्या उद्योजकांना तुम्ही काय स्पेशल मेसेज देऊ इच्छिता? व्यावसायिकांना सगळ्यात महत्त्वाचा विषय की ब्रँडिंगच्या नांदी लागू नका. ब्रँडिंगमध्ये काय होते की हे मी ब्रँडिंगमध्ये खूप मोठा पैसा गमावला, ब्रँडिंगमध्ये मी पैसा गमावला, पण मग ज्यावेळेस मी मार्केटमध्ये प्रॅक्टिकल गेलो त्यावेळेस लोकांना ब्रँडची नाही, ब्रँडमध्ये असणाऱ्या मालाची किंमत असते. तुम्ही त्याच्यात काय ठेवता. आज रोजी लोक सगळे ऑर्गेनिक आणि जे लोकल बनवणाऱ्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लोक काय म्हणतात, आज इथं पुण्यात बाहेर ठिकाणी जात्यावर दळलेली हळदची मागणी आहे. विषय जातं मोडलं होतं विषय, आता मागणी आहे ना, सध्या लोक मागतात ना. कारण की हे गोष्ट आहे, तुम्ही आता जास्त VIP उच्च पट्टीवर काम न करता लोकलमध्ये बैलगाडी, विमानाचा जेवढा पहिले लोकांना हरिक वाटत होता, विमानात वाटत होतं, आता बैलगाडीचा हरिक वाटते ना. विमानापेक्षा बैलगाडी चांगली वाटते लोकांना. लोक बाहेरचे फॉरेनचे असो, कुठचे असो, VIP असो, बैलगाडीने येतात. मोठे मोठे लोक बैलगाडीचा विचार करतात, म्हणजे बसतात, फोटो काढापुरतं तरी बैलगाडीचा हरिक वाटते. म्हणून आता स्ट्रक्चर बदललेलं आहे. आता लोकांचं सगळं मानसिकता बदललेली आहे. आता लोक मूळ याच्यावर येणार आहे. येणाऱ्या काळात भारतीय संस्कृती, महाराष्ट्रातील संस्कृती हे पुनर्जीवित होणार आहे. जशी उदाहरण तुम्हाला सांगतो, भगवान गौतम बुद्धानं 5000 वर्षाच्या आधी सांगितलं होतं की विपश्यना साधना जे आहे की भारतीय वंशजच पुनर्जीवित करेल. आणि ते भारतीय वंशजच गोएंकाजींनी इगतपुरीला पुनर्जीवित केली. आणि पुनर्जीवित झाल्या कारणामुळे विषय काय, तसंच पतंजली, तसंच सगळ्या गोष्टी पुढल्या, जर तुम्ही बाकीच्या ऋषीमुनीचे नाव विसरले होते लोक, ते पूर्ण जिवंत करत आहे. आता लोक विपश्यना म्हणा, सुदर्शन क्रिया म्हणा, हे वेगवेगळे लोक करत आहेत ना, पैसे देऊन करत आहेत. पहिले मोफतमध्ये कोटी काही विषय असा आहे. आता योगा करतात. पहिले लोक हे हे सगळे जुने लोक करत होते. योगा, ध्यान ह्या गोष्टी करत होत्या. तुम्हाला जर सातत्यानं टिकायचं असेल तर ह्या गोष्टी आवश्यकच आहे. आता पहिल्यासारखी काळाची गरज नाही. आता सामाजिकता तयार झाली. आता कुठली जातीभेद नाही, धर्मभेद नाही, कुठलं कोणी नाही. काय आहे की कायदा संविधान श्रेष्ठ आहे. त्याच्यात तुम्हाला कुठल्या पद्धतीचं नाही. तुम्ही कुठलं काही करा तर तुम्हाला एक धार्मिक संतची पार्श्वभूमी असणारा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले विचार हे बाकीचे देश शिकून आले. तुम्हाला शिकायची गरज आहे. आता लोक पायदल चालत नाहीत समजा. आता हे लोक खूप जण बाकीचे लोक हे करतात. पैदल चालणं हे आता तुम्हाला करा लागेल ना, वाचायचं असेल जास्त तर. म्हणून सगळं पूर्व याच्यावर यावं लागेल. हे सर्व युवकांना एकच विनंती आहे की व्यावसायिकांना विनंती आहे की तुम्ही लोकांना शोधा की जिथं समस्या आहे, समस्येवर व्यवस्था तयार करू नका, समस्येवर अवस्था निर्माण करा. समस्येवर व्यवस्था निर्माण केली तर तिथं अवस्था नाही होत, तर तुम्हाला पुन्हा समस्या निर्माण होत जाईल. तर त्याच्यावर तुम्ही अवस्थेला प्राप्त व्हा. त्या ठिकाणी एखादा व्यवसाय असो कुठल्याही पद्धतीचा, त्या ठिकाणी तुम्हाला जर व्यवसाय एखादा क्वालिटी दाखवायचं असेल. आता उदाहरण, उद्योजकाचं नाव धनंजय दाती, दुबईसारख्या दुसऱ्या ठिकाणी मसाला दिला ना. आपला भारत देश कुठंही काही देऊ शकते. बाकीचं आता तुम्ही ते विको वज्रदंतीवाले त्याचा हे पहा. बाकीचे खूप जण आहेत की ज्यानं बाकीच्या लोकांना आपण दिलेलं आहे, देणारे आहोत आपण, असे भिकारी नाही विषय. पण हे जे वृत्ती आहे बाकीचे सगळीच अजून एक विनंती आहे, तुम्ही नेटवर्क मार्केटिंगच्या मागं लागू नका. नेटवर्क मार्केटिंगमध्ये 5 मिनिटं रागाच धंदे नाही विषय. मला 5 मिनिटं चांगलं वाटते, पण ते ओरिजिनल प्रॅक्टिकल दुसरं आहे.
आणि दुसऱ्याच्या म्हणजे विषय डायरेक्ट श्रीमंत होणार नाही. श्रीमंतीच्या डायरेक्ट नांदी लागू नका. श्रीमंत होण्याची ही प्रक्रिया हे लॉंग आहे. हे तुमच्या व्यवसायामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी जर व्हायचं असेल तर तुम्ही लहानपासून सुरू करा. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुम्ही खालपासून जर सुरुवात केली, छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली तर एक दिवस तुमचा आल्याशिवाय राहणार नाही. हे सर्वांना विनंती करतो. सर, आजकाल आपण बघतो की जो मराठी माणूस आहे किंवा आजकालचे युवा पिढी आहे ते राजकारणाच्या मागे जास्त जातात उद्योजक बनण्यापेक्षा. तर तुम्हाला याच्यावरती काय वाटतं? क्रेज असते. आता ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, क्रेज असते. मायबापाचा वाढदिवस साजरा न करता नेत्याच्या मागं येणं. नेता एक राजकारण अशी पद्धत आहे की एका नेत्याला हटवल्याशिवाय कार्यकर्ता नेता बनू शकत नाही. आणि ते हटवण्यासाठी कोणाच्या मानीवर पाय देऊन तर त्याला मोठं व्हावं लागतं. कारण एखादा जर ग्रामपंचायत सदस्य असला त्याला सरपंच व्हायचा आहे, जो पंचायत समिती सदस्य आहे त्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचा आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे त्याला आमदार व्हायचा आहे. हे स्पर्धा आहे. आणि काय झालेलं आहे, ध्येय वेडपणा झालेला आहे. एखादा वडील जर मरत असेल, काही ठिकाणी आमच्या इथं उदाहरणं भरपूर ठिकाणी आहे, वडील जर वडिलाला अटॅक आला तरी पोरगा आपल्या राजकारणाचे 10-20 मतदान खराब होऊ नये त्या दृष्टिकोनातून तो तिथं लग्नात धावते, काम करते परिस्थिती. पण वडील गेल्यानंतर परिस्थिती हे नसते. वडील जर जिवंत असताना राजकारण तुम्ही कितीही करू शकता. राजकारणालाही तुम्हाला सक्षमरित्या व्हायचं असेल, राजकारणाचे खूप उदाहरणं पाहिले मी, यूट्यूबवर पाहिले, राजकीय नेत्यांचे पाहिले. राजकारणामध्ये त्यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला असतो पण राजकीय नेता यशस्वी होत नाही. 100 राजकारणापैकी 10 जण यशस्वी होऊ शकतात पण 90% अपयशी होतात. म्हणून राजकारणामध्ये जे युवक लागतात ना नांदी, त्या युवकांना एकच विनंती आहे, सर्वात पहिले परिवार, आई वडील नातेवाईक सगळं गाव ह्या सगळ्या गोष्टी करून. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायत निवडणूकमध्ये तर खूप सत्यानाश झालेला आहे गावागावात. कारण ग्रामपंचायत निवडणूकमध्ये काय झालं, आमंत्रण बंद होणं, एकामेकाला आमंत्रण न देणं. निवडणूकमध्ये पडल्यानंतर सरपंच किंवा ग्रामपंचायतीले पडल्यानंतर अजिबात आमंत्रण बंद करतात. भावक्या तुटलेल्या आहेत, घराघरा परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत, भाऊ भावाशी बोलत नाही. हे थांबलं पाहिजे. कारण सर्वांना समजलं पाहिजे आपण मरणार आहोत. पण 10-20 वर्षात 30 वर्षासाठी याचे आमंत्रण बंद करून याचं नुकसान करू, याच्या घरी न जाऊन, तसं नाही. आणि सर्व राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना एक सांगतो की तुमच्या अंगात जर पराजय पचवण्याची क्षमता असेल तर तुम्ही राजकारणात उतरा. जर पराजय तुमच्या ज्यांना पचवल्या जात नसेल तर तुम्ही राजकारणात उतरू नका. आणि घरातील भावकी संबंध, नातेवाईक, मित्र ह्या गोष्टी तुटू देऊ नका. राजकारण्यांना एवढीच विनंती करतो. धन्यवाद. आपण मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. चला.